एकही निंदा ठेवाचा नाही. पण जावई हे तुमची पहिलीच वेळ हो करा ना डबल फसल. मग का आता सोयऱ्या पहिलीच वेळ होईत च्या बहीण माई लोक करतात आपण करायचा. गेल्या वर्षी किती धान झाले होते जी. गेल्या वर्षी एकही धान नाही झाले सोयऱ्या. सप्पा रोगानं मरून गेला. फवारणी बिवारणी बेस केल्या नसाल. फवारणी म्हणते सोयऱ्या गेल्या वर्षी 50,000ची औषधी घेतलू तरी पण धान उभा नाही झाला. रोगानं कोणाचा धान झाला होता बेस. हो का? आमचाही तसाच नाही झाला का जी. किती झाले म्हणून गेल्या वर्षी? कोटीजी 20 पोते झाले फक्त. अन शेती करायलाच 30,000 रुपये लागले जी. आता गेल्या वर्षी पोरीचा लग्न करतो म्हणलू. हा सप्पा पैसा शेतीलाच लागला. उलटा माझ्यावरच कर्ज बसला 50,000 रुपयाचा. अरे बापरे. मग आता धान विकून तरी कर्ज भरतो म्हणलू. च्या बहीण माय इक धानालय भाव नाही काही नाही जी. सौर्या कोठूनही गरीबाचाच मरण आहे. आता पाय सौर्या माझ्याकडे 2 एकर कास्तकारी आहे. हो ना. आता गेल्या वर्षी 2 एकर कास्तकारी करायला मला 40,000 रुपये खर्च लागला. नाही तर का होते जी. च्या बहीण मग ट्रॅक्टरीच्या वाहकाराला द्या. मग धान वापला का तर बायाला रोवाला बोलवा. त्याला फवारणी करा. त्यालाच गाडा त्यालाच कापा. कमी झंझण नसे काय ती. उत्पन्न कमी न कर्ज दुनिया भराचा. मग का तर जी यंदा माझ्या माग कर्ज बसला आता 51,000चा. का गोष्ट केल्या. मग का तर सोयऱ्या हे 2-3 एकर वाल्याचे कोटी कास्तकारी हो का. बहिणलं होको मेहनत करा न का भेटते जी आंबाडीचा भुरका. जेवढे पैसे शेती करायला लागतात तेवढेच उत्पन्न निघते जी. या 2 एकर मंदी कोटी माणूस श्रीमंत बनते का. रिकामा माणसाचा शरीर झिजवणी हो. मी तर विचार केलो हो तू आता जमीन विकून टाकू का करू का. काका काहिले का सौर्या. आता एवढा मोठा 50,000 रुपयाचा कर्ज बसला. आता आमच्यासारखा गरीबाकडे कोणता पैसा म्हणतो. एवढा मोठा डगर कर्ज भराचा आहे तर आता. नाही सौर्या जमीन विकायचा नाही. जमीन आहे तर शेतकरी आहे. उद्याच्या दिवशी तू जमीन जरी विकून टाकलास तर का खाशीन का. आता तुझ्याकडे जमीन आहे म्हणून तुझा खर्च पाणीचा निघत आहे. जमीन विकल्यावर हेही नाही भेटे. या आमच्या धानाला जर भाव चांगला भेटला असता ना जमला असता पा. एवढा कष्ट करून कोणत्या कामाचा म्हणतो. माझी तर हयात झिजून गेली रे बाप्पा. सौर्या टेन्शन नको घेऊ. होईल एक दिवस बरोबर. जावई टेन्शनचा काही नसे जी. एक वेळा माझ्या पोरीचा लग्न झाला पाहिजे फक्त. मग मी जिंकलो रे बाप्पा. मग आमचा का ठेवलाय जी येते. जावईनं पोरगी पाहत बसल मग. 8 कोटी होती आमच्यानं शेती करणी. एका अर्थानं पाहला तर तुझाही बरोबर आहे सौर्या. मग का तर जावई जवरी जमत टवरी करून टाकायचा. मग आपले हात वर करून टाकायचा. पण जावई आता कर्जमाफी झाली म्हणते ते बरोबर हो का. हो मी बी ऐकलो का कर्जमाफी झाली म्हणतात. पण त्याची का अटीबिटी आहे म्हणत होते बाबा. कर्जमाफी झाली तर बेस होते रे बाप्पा. सौर्या तुझा एकाचाच बेस नाही हो. सपा शेतकऱ्याचा बेस होते. या वर्षी जरी कर्जमाफी झाली ना जावई तर माझ्या मस्त बाका होते जी. माझ्या पोरीचं लग्न होऊन जाते. मामा तू टेन्शन नको घेऊ. या वर्षी तुझ्या पोरीचं लग्न तू बिंदास मध्ये कर. पाय थे बुडगी अव चांगली निंदा काढ व. का होय रे माझ्या बेट्या तू तर वाहनीनच मारीन का. पाय हे बुडगी चप्पल लावून निंदा काढते बांधी मध्ये. मामा मी त्या दिवशी पाहिलो गुगलवर. का पाहिलास गा भाषा. कर्जमाफी झाली आहे. पाहे एवढूशा पोराला तरी माहित आहे गा. हे आजकालचे पोरं कमी नसेत का सौर्या. का हो का पाहतेत. खरंच का भाषा झाली का कर्जमाफी. पाहे मी तुला सविस्तर सांगतो. सांग रे बाबा सांग. अरे जेवाची वेळ झाली नाही का गा. का वावा घे वावा मग का गोष्ट करावा. आता या खेडीम्याला का झाला असं म्हणतो. बरं चला चला तिकडे जाऊन बसा होते न बड्या चर्चा करा होते. चला तसा बी जेवाचा टाइम झालाच आहे. या खेडीम्याला आंबील दिला का नाही दिला व. का लगीत कला करते हे न. देलू तरी रे माझ्या बकऱ्या. चला का चला पारीवर बसून चला. अरे जेवाची वेळ झाली नाही का गा. का वावा घे वावा मग का गोष्ट करावा. ते नाही ना का गोष्टी करत बसले ते ती. अबे जेवणाचा वेळ झाला नाही का बे. या न बे चौरा आनो. तुम्ही नाही जेवत का झाला बे. माले आंबील तरी देवा ना बे. कहाले हो एवढ्यानं कला करते हा. अबे जेवण करा बे पहिलं मग काम करा. आगा जेवतून घेणार थांब तू. अबे परशा भाऊ बुडग्याच्या पोटामध्ये आगुरगी पडला असन. त्याला आंबील बिंबील देऊन द्या. चुब्बे
अरे परशा पाय रे बाबा पाय. मगाशी का गुगलू म्हणलास ना पाय. आगा गुगलू नाही, त्याला गुगल म्हणतेच. आबे आम्ही तर अडाणी घोडे आऊन बे, पण तुम्ही तरी सांगा ना बे चांगल्यानं. पाहे मामा, महाराष्ट्र सरकारच्या वतीने यावर्षी कर्जमाफीची मोठी घोषणा केली आहे. अरे वा वा वा. पण भाषा येती का अटी बिटी म्हणलेत ना गा. हो मामा, याच्यामध्ये अटी सुद्धा आहेत. कोणत्या रे बाबा परश्या? मामा, याच्यामध्ये केवळ अल्प मुदतीचे पीक कर्ज, म्हणजे तुम्ही क्रॉप लोन घेतल्या ना. हो हो भाषा हो, म्हणजे तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. आबे ना परश्या मी बे. हे आगा तू कोणतं लोन घेतलास गा? आबे मी बी करापास लोन घेतलू. हा तर मग झाला ना, तू या योजनेसाठी पात्र आहेस ना. आबे तर यांले पूर्ण सांगून दे ना, मग हे फडफडत राहतील ना. नाही तर हा मामा, तुम्ही लोन कुठून घेतल्या? मी भाषा ग्रामीण बँक मध्ये गेलो होतो. हा ना, तू गा? माझी जिल्हा मध्यवर्ती बँक हो र बापू. बस बस बस, नो टेन्शन. सरकारचं म्हणणं आहे कर्ज हे राष्ट्रीयकृत बँका पाहिजेत. खासगी बँका, ग्रामीण बँका किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडून कर्ज घेतलेले पाहिजे. म्हणजे आमचा बरोबर आहे ना बापू? एकदम 100%. आणि हो, सरकारने म्हटले आहे की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांचे कर्ज थकीत आहे त्यांनाच 2 लाखापर्यंतची माफी मिळते. हा समजलं का मामा? तुम्ही किती ढबू उचलल्या? ओ देवा, 2 लाख रुपये तेवढे मोठे काय कराले गा? आमचा 50-60 हजारामध्ये निपटून जाते भाषा. आबे परश्या, पण तुझा काका कर्ज भरलं न बे? कधी? आगा त्या दिवशीच गेला गा बँक मध्ये. मी त्याला म्हणलो नको रे बापा, थांब सध्या कर्जमाफी होऊन जाईल. तरी माझा यक नाही ऐकलं पाय त्यानं. आर्या त्याच्या पोरीचा लग्न करायचा होता कर ना गा. मामा टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. सरकारचं असं म्हणणं आहे, ज्यांनी वेळेवर कर्ज फेडले आहे त्यांना 50,000 रुपयाचे अनुदान मिळते. का गोष्ट केल्यास भाषा? मग का तर मामा, कोणाला याचा लाभ नाही मिळे बे, ते सांगून दे ना. बुडगा, यू आर राईट. आता मी हे सांगतो का कोणाला याचा लाभ नाही मिळे? सांग रे बाबा सांग. सरकारी कर्मचारी म्हणजे गा? आगा सरकारी नोकरीवाला बंडू काका आमच्या घराजवळचा, त्याला म्हणतेच सरकारी नोकरीवाला. पण हो, चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून. आणि हे विद्यमान माजी मंत्री, आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष यांना शेतीमध्ये 1 रुपयाची फुटी कवडी माप नाही. ज्यांच्याकडे मोठे मोठे बिझनेस आहेत, कारखाने आहेत, अशा लोकांना नाही. बरं परशा, काय कागदपत्र बित्र सांगून दे ना. अबे हो परश भाऊ, हे बहुत महत्वाचं आहे, हे सांगून दे याले पहिलं. बँकेमध्ये जाऊन KYC केलास का गा? KYC म्हणजे रे बाबा? आगा म्हणजे तुझा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का? हो हो भाषा हो. बायोमॅट्रिक म्हणजे असा अंगठा लावून केलं का? हो हो गा, केला. मी काय झूट बोलू बापा? हा, त्यांनाच पैसे भेटतेत, नाही तर 1 रुपया नाही भेटे. च्या बहिणला र, आम्ही 3 जणाच्या नावावर उचललो असतो तर बाका झाला असता पाय. बाका नाही, सपा पिघलला असता म्हणतो. कसा रे बापू? सरकार म्हणते 1 कुटुंब 1 लाभ. म्हणजे र भाषा, कर्जमाफीचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीला भेटते. अगर तुमच्या दोघांच्या नावानं जर वेगवेगळे जर कर्ज असतील तर त्यातील एकाचा कर्ज विचार केला जातो, म्हणजे ते भेटत नाही. हो, आता तसा समजून चाल. बाबा आता कागदपत्र की सांगून दे ना. अरे मामा तू टेन्शन नको घेऊ, मी आहो ना. आधार कार्ड बँकेशी लिंक आहे. हो हा ना, तुझा का? माझा आहे ना बे. हा तेच म्हणतो. 7-12 उतारा आणि 8 उतारा आहेत का? अरे आहे ना भाषा. बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, पहिल्याच पानाची काढ गा, नाही तर दुसऱ्या पानाची काढशील. आणि हो, सर्वात महत्वाचे, सध्या 25-26 योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारनं ॲग्रिस्टॅक म्हणजे डिजिटल शेतकरी ओळखपत्र वापरणार आहे. त्यामुळे तुमचे KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. बरं झाला बे परशा सांगलास तर, नाही तर माझा कसा झाला असता म्हणलू. हो बे परशा, माझे कागदपत्र पूर्ण आहेत रे बाबा. मी तुझा पूर्ण ऐकलू बे. तू म्हणलास का 2 लाखापर्यंत कर्जमाफी होते? अगा मी म्हणलू का? बया माणसा, सरकारचं म्हणणं आहे. अबे तोस का बे? हं. अन बाकीच्या शेतकऱ्याचा कसा बे? ज्यांची जमीन जास्त आहे, ज्यांना जास्त खर्च येते, त्यांनी जास्त कर्ज उचलतेत, त्यांचा कसा होईल म्हणलो? त्यांनी का जुवा खेळासाठी पैसा उचलतेत का बे? त्यांनी पण किती मेहनतीनं शेती करत असतील, जीवाचं रान करत असतील. त्यांना बी पाहिजेच का नाही पाहिजे कर्जमाफी?
ते शेतकरी नव्हत का? ते नाही करत का मेहनत? ज्या शेतकऱ्याचे कर्ज 2 लाखापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी सरकारचे थोडे नियम वेगळे आहेत. वेगळे म्हणजे कसे बे? सांग ना आता. जर तुझ्याकडे थकीत कर्ज एकूण 2 लाखापेक्षा जास्त आहे, उदाहरणार्थ 2.5 लाख रुपये पकड, ठीक आहे, तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी वरची रक्कम म्हणजे 50,000 रुपये आधी स्वतः बँकेत भरावे लागल. असं? हा ना, जेव्हा तू 2 लाखाच्या वरची रक्कम व्याजासह जमा करशील, हा ना, मग तुझा कर्ज 2 लाखाच्या मर्यादेमध्ये येईल, तेव्हाच सरकारचे 2 लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. आता जोपर्यंत तुम्ही वरची रक्कम भरत नाही तोपर्यंत सरकारचा पैसा तुमच्या बँक खात्यामध्ये येत नाही. च्या बहीण मायची खटखट आता केवढ्याची असन म्हणतो? आगा, सरकार फक्त 2 लाख रुपयापर्यंतच कर्जमाफी करतो म्हणते. तुझा कसा का का माले नाही समजला. आगा, तुझ्याकडे 10 लाख रुपये कर्ज राव, 5 लाख रुपये राव, पण सरकार फक्त 2 लाख रुपये माफ करते ना. बाकीचे पैसे तुले भरा लागन. हे वा, सरकार का म्हणते माहित आहे का? तुला सांगतो पाय सिध्या भाषेमध्ये. अगर तुझ्याकडे 2 लाख रुपये थकीत कर्ज असल तर ते कर्ज माफ होईल. अगर तू नियमेमध्ये पैसा भरत असशील तर तुले अनुदान म्हणून 50,000 रुपये भेटतील. भाषा मला सप्पा समजला का तुझा? फक्त आता आम्हाला सामोरचा सांग कसा करून. आगा, तुम्ही बँकेत जाऊन थकबाकी तपासा. तुमच्या खात्यावर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत नेमकी रक्कम किती आहे, थकीतवाली म्हणत आहो याची खात्री करा जाऊन. ना, तुमचा कर्ज तर 2 लाखापेक्षा कमीच आहे, म्हणजे नो टेन्शन. फक्त तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे तपासा जाऊन, कारण की आता पूर्ण डिजिटलचा जमाना आहे बापू. अरे धन्यवाद भाषा, धन्यवाद. बरं झालं रे बापा तू होत असत. अरे बुडग्यानो, टेन्शन नाही घेवाचा, मी आव ना. अबे आता होते घ्या न, मला भूक लागली आहे, मला आंबील देवा बे कोणतरी. कहाड व कहाड, बुडग्याला भूक लागली असल, आम्हाला देऊन दे घास घास. बे परशा भाऊ, चल तोपर्यंत आपण मासऱ्या धरा होते. येती का बे? मग का तर बे, चल ना बे, मस्त मजा येते ना. चल. हुडजा बहीण पाय त्या मासऱ्या. मोठे कलाकार पोर ग बाप्पा. हुडजा.